प्रत्येक पनीर सारखं नसतं। शुद्धतेची खात्री करूनच योग्य पनीर निवडा। गोकुळ मलाई पनीर हे शुद्ध दुधापासून तयार केलेले आहे, त्यामुळे त्यात नैसर्गिक दुधातील फॅट, प्रथिने आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात मिळते। काही पनीर वनस्पतीजन्य तेल, स्टार्च किंवा इतर घटकांपासून तयार केलेले असू शकते। म्हणून ग्राहक म्हणून जागरूक व्हा आणि पनीर घेताना गोकुळच मागा। शुद्धतेचा विश्वास, चवीचा आनंद। आजच घरी आणा गोकुळ मलाई पनीर। माझं नाव डॉक्टर विकास पाटील। सैनिकांचं गाव सैनिक टाकळी, ज्या गावानं देशासाठी 18 जवान शहीद दिलेले आहेत आणि ज्या गावामध्ये आज 1200 जवान आजी माजी सैनिक आज देशाच्या कानाकोपऱ्यावरती प्रत्येक तिथं युनिटमध्ये आज सैनिक तिथे कार्यरत आहेत। आजपर्यंत देशातले जेवढे युद्ध झालेले आहेत असं कुठलंही युद्ध नाही की त्या युद्धामध्ये टाकळीचे जवान त्याच्यामध्ये सहभागी झालेले नाहीत। आज माझा भाऊ या ठिकाणी परवाच एअरफोर्स मधून सेवानिवृत्त झाला। सिंदूर ऑपरेशन मध्ये ज्याने भाग घेतलेला होता तो जवान सेवानिवृत्त झाल्यानंतर आज त्याला या संघर्षामध्ये त्याला सहभागी व्हावं लागतं। ही सगळ्यात देशाच्या समोरच्या आमच्या गावाच्या समोरची सगळ्यात मोठी शोकांतिका आहे। आज आमची जी 37 हेक्टरची जमीन आहे ती जमीन आमच्या पूर्वजांनी शाबूत ठेवलेली होती। ती शेतकऱ्यांच्या आणि माजी सैनिकांच्या उपयोगासाठी हितासाठी असायला पाहिजे होती। ती जमीन आज MIDCच्या नावाखाली इथले जे राज्यकर्ते आहेत, आमचे जे तालुक्याचे आमदार आहेत आणि इथले जे व्यापारी आणि उद्योगपती आहेत ही घशात घालू पाहत आहेत। आणि ह्या MIDCला आमच्या सैनिक टाकळीतील माजी सैनिकांचा तीव्र असा विरोध आहे। टाकळीमध्ये आम्ही 3 दिवस उपोषणामध्ये बसलो। आम्हाला आश्वासन दिलं गेलं, परंतु बैठक न झाल्यामुळे आज आम्ही कलेक्टरच्या दारामध्ये या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहेत। यामध्ये चार माजी सैनिक आणि 2 शेतकरी आणि बाकीच्या गावकऱ्यांचा सगळा पाठिंबा, आज महिला प्रचंड संख्येने या उपोषणामध्ये सहभागी झालेले आहेत। काल विविध संघटनांचे पक्षाचे पदाधिकारी येऊन या ठिकाणी या आंदोलनाला पाठिंबा दिलेले आहेत आणि याची दखल घेऊन काल कोल्हापूर जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री प्रकाश आंबेडकर साहेब या ठिकाणी येऊन गेले आणि त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे की कलेक्टर साहेब आणि आमच्या तालुक्याचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची भेट घडवून आणून देतो असं त्यांनी सांगितलं। परंतु ही लवकर भेट होणं गरजेचं आहे आणि हे लवकर जर उपोषण जर थांबलं नाही तर आम्ही हे उपोषण आमरण करणार आहेत। 15 ऑगस्ट पर्यंत आमची थांबायची तयारी आहे की ज्या देशासाठी स्वातंत्र्यासाठी आमचे जवान शहीद झालेले आहेत त्या स्वातंत्र्याची फळं जर आमच्या माजी सैनिकांना जर मिळणार नसतील तर या स्वातंत्र्याचा उपयोग काय असा आमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतोय। खऱ्या अर्थानं या माजी सैनिकांच्या वैयक्तिक कुणाचाही या ठिकाणी प्रश्न नाही। गावाची जमीन गावाच्या हितासाठी, सैनिकांच्या हितासाठी शाबूत राहिली पाहिजे ही एकमेव मागणी आमच्या इथल्या सैनिकांची आहे आणि ही जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही हे उपोषण आम्ही मागे घेणार नाही। मग त्याच्यासाठी आम्हाला पुढे विधान भवनावरती जर जावं लागलं तरी आम्ही मागे पुढे बघणार नाही। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा।